ठीक आहे. चॅप्टरचं नाव काय? रोटेशनल डायनामिक्स. वेटेज 4 किंवा 5 मार्काचं. ठीक आहे. बेसिक्स पासून सुरुवात करायची आपल्याला. टाइप्स ऑफ मोशन. ठीक आहे. जितके टाइप्स ऑफ मोशन तुम्हाला माहिती आहे तितके सांगा मला. मोशनचे टाइप्स. सगळ्यात सोपं मोशन. बरं, सर्क्युलर. अजून लिनियर. अजून अरे चॅप्टरचं नाव घ्या. रोटेशनल. अजून जितके माहिती आहे तितके सांगा. ऑसिलेटरी. अजून ट्रान्सलेशनल. ठीक आहे. असे टाइप्स ऑफ मोशन. मोशन म्हणजे काय? थोडक्यात मुवमेंट आहे. ठीक आहे. मुवमेंटचे वेगवेगळे टाइप्स आहेत. तर त्यात पहिलं मोशन जे आहे ते काय लिहिलं आपण आता? सर्क्युलर मोशन लिहिलं. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एक सेंटर असतो, त्या सेंटरच्या आजूबाजूला आपण असं फिरतो. बरोबर. याला काय म्हणतो आपण? सर्क्युलर मोशन म्हणतो. लिनियर म्हणजे काय? सरळ सरळ मोशन जे आहे त्याला लिनियर मोशन म्हणतो. लिनियरच्या समोर दुसरं एक लिहिलेलं आहे ते म्हणजे काय? ट्रान्सलेशनल. आता लिनियर मध्ये एक सिंगल पार्टिकल पुढे पुढे जातो. सिंगल पार्टिकल सरळ सरळ जातो तर ते लिनियर मोशन असतं. पण सिस्टीम ऑफ पार्टिकल्स एकत्र जातात सरळ सरळ. ठीक आहे. रनिंग रेस आहे. एक मुलगा पळतोय, लिनियर मोशन. नंबर ऑफ स्टुडंट्स पळतायत, त्याचा अर्थ काय झालं? ते ट्रान्सलेशनल मोशन झालं. ठीक आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स एकत्र पळतायत तर ते कोणतं मोशन होतं? ट्रान्सलेशनल. ट्रान्सलेशनल म्हणजेच लिनियर असं म्हणू शकता. ठीक आहे. नंतर जे आहे ते काय? रोटेशनल. आता रोटेशनल म्हणजे काय असतं? सर्क्युलर आणि रोटेशनलचा एक डिफरन्स आहे. ठीक आहे. सेंटर भोवती तुम्ही असे फिरताय, हे काय झालं? सर्क्युलर झालं. पण स्वतः भोवती फिरताय तर ते काय झालं? रोटेशनल झालं. ठीक आहे. एका ऍक्सिस आहे, आता ही सपोज ऍक्सिस आहे, या ऍक्सिस भोवती असं फिरताय तर हे काय झालं? तुमचं रोटेशनल मोशन झालं. क्लिअर आहे रोटेशनल मोशन काय? नेक्स्ट काय? ऑसिलेटरी. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? टू अँड फ्रो मोशन. काय असतं हे? टू अँड फ्रो मोशन. आता ऑसिलेटरी मोशन वर अख्खा एक चॅप्टर आहे आपल्याला. ठीक आहे. टू अँड फ्रो मोशन म्हणजे काय? सपोज स्प्रिंग आहे, सपोज स्प्रिंगला ओढली सोडून दिली, काय होतं? त्याशी टू अँड फ्रो मूव्ह करते ना, इकडे तिकडे फिरते, त्याला काय म्हणणार आपण? ऑसिलेटरी मोशन म्हणणार. ठीक आहे. असा एक पार्टिकल जर फिरत असेल तर ते कोणतं मोशन होतं? ऑसिलेटरी मोशन. हे काय? टाइप्स ऑफ मोशन्स आहेत. तर त्या टाइप्स ऑफ मोशन मधले आपल्याला या चॅप्टर मध्ये कोणते शिकायचे आहेत? सर्क्युलर आणि दुसरा कोणता? रोटेशनल. चॅप्टरचा 50% पार्ट हा सर्क्युलर मोशनचा आहे आणि 50% पार्ट हा रोटेशनल मोशनचा आहे. ठीक आहे. जर ह्याची सीईटी पाहिली, ह्या चॅप्टरची सीईटी किंवा जेई पाहिली, रोटेशनल मोशन मध्ये फक्त ह्या चॅप्टरवर तुम्हाला सीईटी आहे. फक्त ह्या चॅप्टरवर, म्हणजे ह्या पार्टवर, ह्या 50% पार्टवर, ह्या चॅप्टरची. बरं, पण जे 50% आहे ती आपण लॉज ऑफ मोशन मध्ये पाहिली. सर्क्युलरची जी लॉज ऑफ मोशन मध्ये पाहिली ती कशात आहे? सर्क्युलरचा पार्ट कशात आहे? लॉज ऑफ मोशन मध्ये. म्हणजे सीईटीचं जर बायफर्केशन पाहिलं तर. ठीक आहे. येईल नंतर लक्षात पुढे पुढे गेल्यानंतर. हे समजले. 50% पार्ट आधी आपल्याला स्टार्ट करायचा आहे तो म्हणजे काय? सर्क्युलर मोशनचा. काही बेसिक्स आहे. बेसिक कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे. बेसिक्स काय काय ते पाहून घ्या. आता लिनियर मध्ये काही टर्म्स आहेत आणि रोटेशनल किंवा सर्क्युलर मध्ये काही टर्म्स आहेत. प्रत्येक टर्मला काय काय म्हणतात ते पाहिजे आपल्याला. ठीक आहे. सगळ्यात पहिली जी टर्म आहे डिस्प्लेसमेंट. लिनियर मध्ये डिस्प्लेसमेंट डिनोट करतात एस ने. बरोबर. लिनियर मध्ये कशाने डिनोट करतात डिस्प्लेसमेंट? एस. तसंच सर्क्युलर मध्ये जर डिस्प्लेसमेंट सांगायची असेल तर ती डिनोट करतात कशाने? थिटाने. म्हणजे सर्क्युलर डिस्प्लेसमेंट ना ती. बरोबर. म्हणजे काय? सपोज एखादा पार्टिकल आहे, सरळ सरळ डिस्प्लेस करत असेल, इथून इथे गेला तर ही डिस्प्लेसमेंट आपण एस ने डिनोट करणार. पण पार्टिकल जर इथून इथे गेला, ही त्याची काय झाली? ही त्याची काय झाली? डिस्प्लेसमेंट. जे लिनियर आपण कन्सिडर करतोय ती. ठीक आहे. पण अँगल वाईज पण त्यांनी काहीतरी बदल केलाय ना. बरोबर. पार्टिकल जर इथून सपोज इथे गेला तर अँगल वाईज किती बदल केलाय तो? 90 डिग्रीचा बदल केलाय. याचा अर्थ अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याची किती आहे? अँगल वाईज किती पुढे गेलाय तो? 90 डिग्रीने पुढे गेलाय. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कितीची आहे? 90 डिग्रीची. ठीक आहे. पूर्ण मोशन केलं, पूर्ण सर्कल केला तर किती डिस्प्लेसमेंट झाली बरं त्याची? 360 डिग्रीची झाली. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली? 360. बरोबर. ही झाली लिनियरची टर्म, ही झाली सर्क्युलरची टर्म. दुसरी आहे वेलॉसिटी. लिनियर मध्ये वेलॉसिटी आहे v. ठीक आहे. सर्क्युलर मध्ये वेलॉसिटी आहे ओमेगा. काय म्हणतात याला? ओमेगा. याला आपण अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा म्हणतो. काय म्हणतात त्याला? ओमेगा. कळालंय? लिनियर मध्ये जसं वेलॉसिटी v असते तशी रोटेशनल मध्ये काय असते? ओमेगा. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऍक्सेलरेशन. काय असतं बरं लिनियर मध्ये? कशाने डिनोट करतात? ए ने डिनोट करतात. बरोबर. आणि लिनियर मध्ये ते ऍक्सेलरेशन असतं अल्फा. काय असतं? अल्फा. आलंय लक्षात? समजले नक्की? समजले नक्की? काय डाऊट? ऍक्सेलरेशन समजलंय? पुढचं लिनियर मध्ये
टॉर्क जर म्हणायचंय मला, टॉर्क किंवा फोर्स, लिनियर मध्ये फोर्स कशाने डिनोट करतात? एफ. अँग्युलर मध्ये जो फोर्स असतो त्याला आपण टॉर्क म्हणतो आणि डिनोट करतो टाऊने. काय असतं हे? टाऊ. TAU, टाऊ. कळलंय? मोमेंटम, लिनियर मध्ये मोमेंटम कशाने डिनोट करतात रे? पी ने डिनोट करतात. कशाने डिनोट करतात? पी ने डिनोट करतात. आणि अँग्युलर मध्ये मोमेंटम डिनोट करतात एल ने. कशाने डिनोट करतात? एल. आलंय लक्षात? टर्म्स आता सध्या तुम्हाला कोणत्या लक्षात ठेवायच्यात? एवढ्या टर्म्स लक्षात राहिल्या पाहिजेत. ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट, एवढ्या टर्म्स बेसिक्स आहेत, एवढं लक्षात राहिलंच पाहिजे. हे डेरिव्हेशन्स मध्ये येईल त्यावेळी समजून जाईल. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट लिनियर काय? एस. सर्क्युलर काय? थीटा. डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी लिनियर काय? व्ही ने डिनोट करतात. आणि अँग्युलर वेलॉसिटी असेल, ठीक आहे, ती काय असणार? ओमेगा. ऍक्सेलरेशन लिनियर असेल तर ए आणि अँग्युलर असेल तर अल्फा. या तिघांमध्ये जर मला रिलेशन लावायचे, ठीक आहे, लिनियर आणि अँग्युलर टर्म मध्ये रिलेशन लावायचे. मॅथ्स मध्ये अँगल अँड मेजरमेंट टॉपिक होता तुम्हाला, होता का? अँगल अँड मेजरमेंट मध्ये तुम्ही आर्क लेंथ म्हटला होता. आर्क लेंथ इज इक्वल टू काय येते? आर्क लेंथ इज इक्वल टू काय येते? आर इंटू काय येतो? थीटा. बरोबर. आर इंटू काय? जो अँगल बनलेला असतो तो बरोबर. आर्क लेंथ इथंच काय बघा बरं, ही आर्क लेंथ म्हणजे आता फिजिक्स मध्ये काय? डिस्प्लेसमेंट ना. मग डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय आलं बघा? आर थीटा. हाच सेम फॉर्म्युला आहे. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू यांच्यात आणि याच्यात रिलेशन लावायचंय तर फक्त कशाचा डिफरन्स आहे? आरचा डिफरन्स. ठीक आहे. लिनियर आणि अँग्युलर टर्म मध्ये जर तुम्हाला रिलेशन लावायचंय फक्त कोणाचा डिफरन्स असतोय का? आरचा डिफरन्स असतो. आलं लक्षात? तिन्ही फॉर्म्युला लर्न पाहिजेत. एस इज इक्वल टू आर थीटा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला, बऱ्याचदा लागणारच आहे तुम्हाला. आणि ए इज इक्वल टू काय? आर अल्फा. आलं लक्षात? तिन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवायच्यात. बेसिक बेसिक हे येते, बेसिक काय म्हणतात, कायनेमॅटिक्स आहेत सर्क्युलर मोशनची. आलं लक्षात? समजले? बेसिक्स कशाचं डिनोशन काय आणि त्यांच्यात रिलेशन काय हे लक्षात ठेवायचं. पुढे टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता 50% जो पार्ट आहे तो आपला सर्क्युलर मोशनचा आहे. तर सर्क्युलर मोशनचे दोन टाइप आहेत. दोन प्रकारे आपण त्याला डिवाइड केले. एक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय हे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि दुसरं जे आहे ते आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. कधी लक्षात ठेवायचं? युनिफॉर्म हा वर्ड आला, युनिफॉर्म हा वर्ड आला याचा अर्थ काहीतरी कॉन्स्टंट आहे. काय म्हटलं? युनिफॉर्म हा वर्ड आला तर काय काय काहीतरी काय असतं? कॉन्स्टंट असतं. तर ह्या केसमध्ये युनिफॉर्म हा वर्ड आलाय तर युनिफॉर्मचा अर्थ आहे कॉन्स्टंट स्पीड. ज्या सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर त्याला काय म्हणणार आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता फॅन एका स्पेसिफिक स्पीडने फिरतोय, ठीक आहे, त्याच्यावर जर आपण काहीतरी ठेवलं एंडला तर ते कशाने फिरणार? युनिफॉर्म स्पीडने फिरणार. युनिफॉर्म म्हणजे काय? कॉन्स्टंट स्पीडने फिरणार आहे. फॅनचं स्पीड वाढवलं, स्पीड बदललेली गेलेली आहे. ठीक आहे. पण फॅन जर आता 3 वर आहे याचा अर्थ काय? त्याची स्पीड काय आता? युनिफॉर्म. 3 ची स्पीड आहे बरं. 3 वर म्हणजे रेग्युलेटर जो आपला कुठे आहे? 3 ला आहे. तर यावेळी स्पीड काय तुमची? युनिफॉर्म आहे. तर त्यावेळी त्याला काय म्हणणार आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणणार. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्कल्स मध्ये टर्न घेताय, म्हणजे गाडीवर आहे आणि गाडीवर तुम्ही सर्क्युलर मोशन करताय, त्यावेळी स्पीड युनिफॉर्म राहते का? नाही राहत. अचानक ती कमी जास्त होत राहते. बरोबर. स्पीड कमी जास्त होणं म्हणजे काय झालं? कोणते मोशन झालं? ते नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झालं. आलं लक्षात? ज्या ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट राहील त्याला काय म्हणणार आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणणार. आणि ज्या ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट नसणार आहे ते काय असणार आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजले? युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म काय? याच्यातच आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये प्रत्येक जी क्वांटिटी आता आपण पाहिली, कायनेमॅटिक्स पाहिले, कोणता? थीटा असेल, वेलॉसिटी असेल, अँग्युलर वेलॉसिटी असेल, अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल, या प्रत्येकाची काही ना काहीतरी डिरेक्शन असते. काय असते? डिरेक्शन. आता मला सांगा, पार्टिकल असा सर्क्युलर फिरतोय, वेलॉसिटीचे डायरेक्शन काय असते? पार्टिकल सर्क्युलर फिरतोय, वेलॉसिटीची डायरेक्शन काय असते? वेलॉसिटी इज ऑलवेज
टँजेन्शियल का? बघा पहा, आता काय म्हटलं आपण, आता हे म्हटलं की बाबा ज्यावेळी पार्टिकल असा सर्क्युलर फिरतोय त्यावेळी जर स्पीड कॉन्स्टंट राहिली, मी वेलॉसिटी म्हटलं का? नाही, मी काय म्हटलं, स्पीड कॉन्स्टंट पाहिजे. स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणणार. पण जर स्पीड कॉन्स्टंट नसेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण वेलॉसिटी म्हटलं का? वेलॉसिटी म्हटलं नाही. आता ह्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते का हे आपल्याला पाहिजे. ठीक आहे, आता स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये एकच डिफरन्स आहे. काय बरं, स्पीड ही कोणती क्वांटिटी असते, स्केलर क्वांटिटी असते. पण त्याच ठिकाणी वेलॉसिटी जी आहे ती कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. याचा अर्थ वेलॉसिटी ही डायरेक्शनवर डिपेंड करते. डायरेक्शन बदलली की वेलॉसिटीची व्हॅल्यू बदलते, वेलॉसिटी बदलते. ठीक आहे, जरी त्याचं मॅग्निट्यूड सेम राहिलं तरी पण काय बदलते, त्याची डायरेक्शन बदलली की त्याची व्हॅल्यू बदलते वेलॉसिटी. आलं लक्षात? तर आता मग सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन तीच राहते का? तुम्ही सरळ जात असते आणि स्पीड कॉन्स्टंट असते, तर सरळ जाताना स्पीड जर कॉन्स्टंट आहे तर वेलॉसिटी पण कॉन्स्टंट राहील. आता तुम्ही डायरेक्शन बदललेली नाहीये. पण सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं, स्पीड जरी कॉन्स्टंट ठेवली तर डायरेक्शन प्रत्येक वेळी बदलते ना. प्रत्येक वेळी आता मी सरळ चालली तर आता काय होणार, टर्न घेतोय ना आपण, प्रत्येक वेळी तुमची डायरेक्शन काय होते, चेंज होते. डायरेक्शन चेंज झाली तर वेलॉसिटी सेम राहते का? नाही. डायरेक्शन चेंज झाली तर वेलॉसिटीची व्हॅल्यू किंवा वेलॉसिटी बदलते. समजलंय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण असं लिहिलं स्पीड कॉन्स्टंट आहे तर करेक्ट आहे. पण जर तुम्ही असं लिहिलं की स्पीड कॉन्स्टंट अँड वेलॉसिटी ऑल्सो कॉन्स्टंट, तर ते काय आहे, चुकीचं आहे. कारण सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटी तुमची काय होणार आहे, डायरेक्शन चेंज झाल्यामुळे बदलणार आहे. आलं लक्षात? वेलॉसिटीचे डायरेक्शन कशी असते, तुम्ही दिवाळीच्या वेळी ते भुईचक्र खेळता बरोबर. तर भुईचक्रामध्ये काय होतं, ज्या ठिकाणी फायर आहे ना त्याच्या अपोजिट डायरेक्शन जर पाहिलं असेल तर असे डायग्राम काहीतरी तिथं होते. होते का? असं काही होतं का? होतं का? तर ही तुमची काय असते, वेलॉसिटीची डायरेक्शन असते त्या त्या पॉइंटला. म्हणजे जर मी आता असं असं एक थ्रेड घेतला, थ्रेडला स्टोन लावला आणि फिरवला, ज्या पॉइंटला मी सपोज ह्या पॉइंटला सोडून दिला तर तो कुठं जाणार, स्टोन इकडे ना बरोबर. तर त्यावेळी त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन काय आहे ही. जर मी ह्या पॉइंटला सोडला तो कुठे येणार आहे, इकडे येणार आहे. जर मी ह्या पॉइंटला सोडला म्हणजे असं असं करत ह्या पॉइंटला मी सोडून दिला तो कुठे येईल, तुमच्याकडे. याचा अर्थ काय झाला, वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती इट इज ऑलवेज टँजेन्शियल टू द पाथ. जी पाथ असेल त्या पाथला कसं असेल, टँजेन्शियल असते वेलॉसिटीची डायरेक्शन. प्रत्येक वेळी काय काय होतीये, वेलॉसिटीची व्हॅल्यू डायरेक्शन बघा बरं चेंज होतीये प्रत्येक वेळी. समजले? समजलंय का? वेलॉसिटीची डायरेक्शन समजलीये का? नक्की नक्की समजलीये. आपल्याला डायरेक्शन 3 गोष्टींची पाहिजे. पहिली वेलॉसिटी. वेलॉसिटीची डायरेक्शन कशी पाहिली आता आपण, ऑलवेज कशी असते, टँजेन्शियल. कशी असते, टँजेन्शियल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता डायरेक्शन पाहिजे कुठल्या क्वांटिटीची, वेलॉसिटीची डायरेक्ट झाली. आता आपल्याला डायरेक्शन पाहिजे कोणाची, ओमेगाची. कोणाची डायरेक्शन पाहिजे, ओमेगा, विच इज अँग्युलर. काय असते ओमेगा, अँग्युलर वेलॉसिटी. काय असते ओमेगा, अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे. आता अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन एकदम इझिएस्ट वे मध्ये काढली जाते. कशी काढणार, राईट हँड थंब रूल यूज करायचा. सपोज सर्क्युलर मोशन तुमचं असं होतंय, कसं होतंय सर्क्युलर मोशन, असं आहे. ठीक आहे. थंब स्ट्रेच करायचा असा, फिंगर्स कर्ल झाले. मग ज्या डिरेक्शनला तुमचा मोशन आहे त्या डिरेक्शनला तुम्ही फिंगर्स कर्ल करणार. थंब जी डिरेक्शन दाखवेल ती तुमची अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन असेल. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी सेकंड जे आहे, अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन कशी काढली तुम्ही, राईट हँड थंब रूल. कशी काढली, राईट हँड थंब रूल. मग याची कुठं आली, वर. आता मोशन उलट करू आपण. पहिले असं होतं ना, आता काय करायचं, उलट करू. आता सांगा बरं डायरेक्शन, राईट हँड यूज करायचा, लेफ्ट हँड नाही. कुठे येणार, खाली आली ना बरोबर का. मोशन कसं आहे, असं आहे ना, असं येऊन असं कर्ल होतंय, मोशन असं आहे. थंब कुठं आला, खाली. म्हणजे ओमेगाची डायरेक्शन कुठे आली, डाऊनवर्ड्स. कळलंय, अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन कुठे आली, डाऊनवर्ड्स. आणि लास्ट आपल्याला याची डायरेक्शन समजून घ्यायची आहे, विच इज काय असते हे अल्फा म्हणजे, कोणतं ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन. कोणतं ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन एकदम इझी वे मध्ये फाइंड केली जाते. ते म्हणजे स्पीड जर इन्क्रीजिंग असेल, कशी असेल, इन्क्रीजिंग, तर ओमेगा अल्फा डायरेक्शन सेम. काय म्हटलं,
स्पीड जर इन्क्रीजिंग असेल, ठीक आहे. आता हा फॅन आहे, फॅन कुठे मूव्ह करतोय बघा बरं. फॅनचा मला ओमेगाचे डायरेक्शन सांगा. राईट हँड घ्यायचा, फॅन कुठल्या डिरेक्शनला कर्ल करतोय असं बघायचं. आता फॅन इकडे चाललाय ना असा, बरोबर, पुढे आला डाऊनवर्ड, ठीक आहे. आता फॅनची स्पीड मी जर इन्क्रीज केली, म्हणजे आता सपोज 3 वर चालतोय, मी 4 केली, ते त्यावेळी ओमेगाची डायरेक्शन जर डाऊनवर्ड आहे तर अल्फाची डायरेक्शन पण काय येईल, डाऊनवर्ड. ओमेगाची आणि अल्फाची डायरेक्शन कुठे आली, डाऊनवर्ड आली. पण आता फॅन जो 3 वर चालतोय, मी 2 वर नेला, स्पीड काय केली, डिक्रीज केली, बरोबर. मग स्पीड ज्यावेळी डिक्रीजिंग असेल त्यावेळी दोघांचीही डायरेक्शन ही अपोजिट असणार. काय असणार, अपोजिट. ओमेगाची डायरेक्शन आपल्याला माहिती आहे कशी काढायची, राईट हँड थंब रूल वापरायचा. आता याचा ओमेगा कुठे आहे, डाऊनवर्डच आहे, बरोबर. आणि स्पीड जर डिक्रीज केली तर अल्फा कुठे येणार, त्याचा वरती, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे ओमेगा अल्फा याची डायरेक्शन कशी असेल, अपोजिट. कळालंय का, कळालं आहे का, नक्की समजलंय, डायरेक्शन समजली प्रत्येकाची, नक्की समजली. बेसिक टर्म्स परत पाहून घ्या. काय टर्म्स होत्या आपल्या, डिस्प्लेसमेंट, अँग्युलर आणि लिनियर, बरोबर. वेलॉसिटी लिनियर, अँग्युलर. ऍक्सेलरेशन लिनियर आणि अँग्युलर किंवा सर्क्युलर, ठीक आहे. तिघांमध्ये जर रिलेशन लावायचं असेल तर काय काय रिलेशन लावायचं, फक्त आरचा डिफरन्स असतो, ठीक आहे. डायरेक्शन कोणाकोणाची आपल्याला लागते, वेलॉसिटी, नंतर ओमेगा आणि अल्फा, या तिघांचे डायरेक्शन आपल्याला काढायला लागते, ठीक आहे. वेलॉसिटीची कशी असते, डायरेक्शन टँजेन्शियल टू द पाथ. पाथला एक टँजेंट काढली, ठीक आहे, तर तो काय होतो. बरं, आता एक डायग्राम ड्रॉ करून दाखवते. मला या केसमध्ये सांगा, वेलॉसिटी कुठे बरोबर, कोणत्या याच्यात बरोबर. फर्स्ट केस, सेकंड केस, नीट विचार करा. आता राईट हँड थंब रूल वापरणार का, मी काय विचारलं, वेलॉसिटी विचारले. वेलॉसिटी टँजेन्शियल, वेलॉसिटी कशी असते, ऑलवेज टँजेन्शियल टू द पाथ असते. पण मोशनची डायरेक्शन बघा बरं, दोन्ही डायग्राम मध्ये काय केलेली आहे, याची डायरेक्शन अशी आहे, बरोबर. मी स्टोन असा मूव्ह करते, ह्या पॉइंटला आल्यानंतर तो तिकडे जाणार आहे, पण त्याच ठिकाणी मी जर स्टोन उलटा फिरवला, असा फिरवला, आणि ह्या पॉइंटला आल्यानंतर आता स्टोन कुठे जाणार, तुमच्याकडे येणार की माझ्याकडे येणार, माझ्याकडे येणार ना, बरोबर. म्हणजे मोशन ज्या डिरेक्शनला असेल त्याच डिरेक्शनला वेलॉसिटीची डायरेक्शन पाहिजे. मी मोशन असा करते, ह्या पॉइंटला आल्यानंतर वेलॉसिटी काय होईल, तिकडे. पण मोशन जर उलटा करते तर ह्या पॉइंटला आल्यानंतर वेलॉसिटी काय असेल, इकडे, बरोबर. मोशन, मोशनची डायरेक्शन ही आहे, मग नंतर वेलॉसिटी इकडे असेल, बरोबर. पण मोशनची डायरेक्शन बघा इथं काय, मोशनची डायरेक्शन अशी आहे आणि वेलॉसिटी इकडे पाहिजे ना, इकडे दाखवले तिकडे, म्हणजे ही डायग्राम काय, काय बरोबर. कळालंय काय केलं, कळालंय, समजलंय, नक्की नक्की समजलंय, काय डाऊट, नक्की. ठीक, आता पहा काय काय पाहिलं, पहिल्यापासून परत पहा. टाइप्स ऑफ मोशन पाहिले, टाइप्स ऑफ मोशन मध्ये सर्क्युलर आणि रोटेशनल ह्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. त्यातला सर्क्युलर पार्ट पाहिलाय, जो 50% ऑफ पार्ट आहे ह्या चॅप्टरचा, ठीक आहे. बेसिक्स पाहिजे काही कायनेमॅटिक्स मधले, म्हणजे डिस्प्लेसमेंट, अँग्युलर जर असेल तर लिनियर काय असते, लिनियर असेल तर अँग्युलर काय असते हे. त्यानंतर सर्क्युलर मोशनचे 2 टाइप्स पाहिले. पहिला जो टाइप आहे तो काय, युसीएम आहे, विच इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही युसीएम पण म्हणू शकता. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय राहते, स्पीड कॉन्स्टंट राहते, वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते की नाही, वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. का बरं नाहीये, डायरेक्शन बदलते, डायरेक्शन बदलल्यामुळे वेलॉसिटी ह्या केसमध्ये कॉन्स्टंट राहत नाही. इथे स्पीड पण नाही कॉन्स्टंट आणि वेलॉसिटी पण नाही कॉन्स्टंट, स्पीड नॉट कॉन्स्टंट. कोणत्या केसमध्ये, नॉन युसीएमच्या केसमध्ये. आले लक्षात. आता मी जेव्हा तुमचा चॅप्टर स्टार्ट होईल तो म्हणजे काय, ऍप्लिकेशन्स ऑफ युसीएम. काय चॅप्टरचं मेन पार्ट आता स्टार्ट होतो तो म्हणजे काय, ऍप्लिकेशन्स ऑफ युसीएम. युसीएम म्हणजे काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन्स आहेत, त्या ऍप्लिकेशन्सला आपल्याला सुरुवात करायची, ठीक आहे. आले लक्षात. त्याआधी काही बेसिक फोर्सेस आपल्याला माहित पाहिजे, ते बेसिक फोर्सेस पाहून घेऊ काय काय ते येतात तुम्हाला, पण परत रिपीट पाहू एकदा. बेसिक फोर्सेस काय काय. सपोज एखादा ऑब्जेक्ट असेल,
ऑब्जेक्टवर लागणारे बेसिक फोर्सेस काढणं म्हणजे त्याची फ्री बॉडी डायग्राम काढणं. काय काढणं? फ्री बॉडी डायग्राम. त्याला FBD पण म्हणतात शॉर्ट फॉर्म. काय म्हणतात? FBD, फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय? सगळ्यात ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्टवर लागणारे फोर्सेस काढणं. आता हा ऑब्जेक्ट जागेवर आहे, याच्यावर फोर्स लागतायत की नाही? लागतायत ना. कुठलाही ऑब्जेक्ट जागेवर जरी असलं त्याच्यावर फोर्स लागतायत. मग कुठल्या डायरेक्शन आणि कोणते फोर्स लागतायत? तर सगळ्यात पहिलं ऑब्जेक्टचं काय लागत असतं? ऑब्जेक्ट एक्झिस्ट करतो याचा अर्थ त्याचं वजन आहे. मग ते वजन कुठल्या डायरेक्शनला असतं? ऑलवेज डाऊनवर्ड्स. आता वजन आहे, तो ऑब्जेक्ट खाली जातोय का? ग्राउंडमुळे जातोय का? नाही. ग्राउंडमुळे कोणामुळे जात नाही? ह्या कॉन्टॅक्टमुळे जात नाही ना, बरोबर. मग कॉन्टॅक्ट त्याच्यावर एक फोर्स लावतो, तो म्हणजे कोणता फोर्स? नॉर्मल फोर्स. ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट आहे त्या कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणजे 90 डिग्री ड्रॉ केला की तो काय येतो? नॉर्मल. ही सगळ्यात बेसिक तुमची फ्री बॉडी डायग्राम झाली. यात काय डाऊट? यात काय डाऊट? नक्की समजला आहे का? ही डायग्राम समजली आहे, फ्री बॉडी डायग्राम, सगळ्यात बेसिक फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे. दुसरी, जर आता ह्याच सरफेसला तोच जो बॉक्स आहे त्या बॉक्सला मी असं ठेवलं, आता काय होईल बरं? आता वजन कुठं लागेल? आता वजन कुठं लागेल? खाली इकडे की इकडे? इथे की इथे? 1 की 2? 2 ना, बरोबर. कुठं लागणार वजन? सेकंड केस वाला लागणार. आलंय लक्षात? जे वेट लागणार आहे ते कुठं लागणार आहे? खाली म्हणजे. ठीक आहे. आणि नॉर्मल कुठं लागेल? इथे की इथे? इकडे की इकडे? असं ना, आडवं. सरळ नाही. सरळ का नाही लागत? कारण हा जो सरफेस आहे ह्या सरफेसला परपेंडिक्युलर पाहिजे ते. सरफेसला परपेंडिक्युलर कोणतं आहे बघा? हे ना, बरोबर. म्हणजे नॉर्मल फोर्स जो लागणार तो नॉर्मल फोर्स कुठे लागणार? असं लागतं. कळलंय? आलं लक्षात? समजलंय? आता त्यातल्या त्यात जर असं झालं की बाबा हा जो बॉक्स आहे हा बॉक्स त्याच्यावरून स्लाइड करायला लागला, खाली यायला लागला, इन्क्लाइन असा झाला, त्या इन्क्लाइनमुळे तो असा खाली यायला लागला. फ्रिक्शन कुठं लागेल? फ्रिक्शन लागेल ना याच्यात, या केसमध्ये फ्रिक्शन कुठं लागेल? मग सरफेसच्या खाली लागेल की सरफेसच्या वरती लागेल? फ्रिक्शनचं काम काय ते सांगा मला. रेजिस्ट करणं. मग रेजिस्ट करायचंय, फ्रिक्शन मागे ओढणार आहे ना. जर बॉक्स असा खाली चाललाय, फ्रिक्शनचं काम काय आहे? मागे ओढणं ना, बरोबर का. रेजिस्ट करायचंय, मग फ्रिक्शन खाली लागेल की वरती लागेल? वरती लागेल ना. फ्रिक्शनचं काम काय आहे? वरती ओढणं, बरोबर. बॉक्सला त्याला खाली जाऊ द्यायचं नाहीये, म्हणून फ्रिक्शन कुठं लागेल ह्या केसमध्ये? इथे वरती लागेल, बरोबर. जर बॉक्स मुव्हिंग असेल तर बरं, नसेल तर सोडून द्या. आलंय लक्षात? समजलंय? समजलंय? सगळ्याचे बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. सगळ्यात पहिलं नॉर्मल तर माहितीये तुम्हाला, mg पण माहितीये. फ्रिक्शनचा फॉर्म्युला माहित पाहिजे. फ्रिक्शनचा फॉर्म्युला F इज इक्वल टू असतो न्यू एन. काय असतो फॉर्म्युला? न्यू एन, वेर न्यू इज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय? कोएफिशियंट हा वर्ड आला की लक्षात ठेवायचं व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त याचा अर्थ फ्रिक्शन जास्त असेल त्या केसमध्ये. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी याचा अर्थ फ्रिक्शन कमी असेल तिथं. ठीक आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन. एन म्हणजे काय? नॉर्मल फोर्स. आलंय लक्षात? फ्रिक्शन म्हणजे काय? आता एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर फिरतोय, एखादा ऑब्जेक्ट स्टोन आहे सपोज, स्टोनला मी टाय केलाय आणि त्याला असं फिरवलं, सर्क्युलर फिरतोय, कोणता फोर्स लागतो बरं त्या केसमध्ये? सेंट्रिपिटल फोर्स लागतो ना. सेंटरकडे ओढणारा फोर्स म्हणजे कोणता असतो? सेंट्रिपिटल. जो पण फोर्स सेंटरकडे लागतो तो कोणता असतो? सेंट्रिपिटल फोर्स असतो. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय येतो? सेंट्रिपिटल फोर्स इज F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. काय फॉर्म्युला सेंट्रिपिटल फोर्सचा? mv स्क्वेअर अपॉन r. राहील लक्षात? आता ह्याचाच फक्त आपल्याला थोडस पुढे हे करायचंय. F इज इक्वल टू काय आहे? mv स्क्वेअर अपॉन r. v चा फॉर्म्युला आपण पाहिला आताच. v आणि ओमेगाचं रिलेशन काय होतं बरं? v इज इक्वल टू आर ओमेगा. v इज इक्वल टू आर ओमेगा त्यात पुट करायचं, मग काय येतो फोर्सचा फॉर्म्युला ते पाहायचं. आर ओमेगा त्याचा स्क्वेअर आणि अपॉन आर. काय होईल ते? एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आर. एक आर कॅन्सल झाला, काय राहिलं? एम आर ओमेगा स्क्वेअर. एफ चा फॉर्म्युला काय आला? एम आर ओमेगा स्क्वेअर. एफ चा हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला दोन्ही लक्षात पाहिजे. समजले? आता फोर्सचा बेसिक फॉर्म्युला, सगळ्यात बेसिक फॉर्म्युला काय बरं? मास इंटू ऍक्सेलरेशन. ह्या फॉर्म्युला सोबत जर कम्पेअर केलं तर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय बघा. फोर्सला फोर्स, मासला मास, ऍक्सेलरेशनला काय राहिलं?
आर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन हा वर्ड आला की सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, आर ओमेगा स्क्वेअर असतं. या केसमध्ये काय असेल, एम काढून टाका, एम काढला, बाकीचं काय राहणार, ऍक्सेलरेशन राहणार. म्हणजे काय राहिलं, व्ही स्क्वेअर अपॉन आर. समजलंय, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय राहणार, आर ओमेगा स्क्वेअर. समजलंय, क्लिअर आहे. जाऊयात ऍप्लिकेशन्स कडं. समजलं आहे का नक्की, जाऊयात ऍप्लिकेशन्स कडं. ऍप्लिकेशन मध्ये एकदम इझी आहेत, काहीच नाही हार्ड असं ऍप्लिकेशन्स मध्ये. ठीक आहे, ऍप्लिकेशन्स पण दोन प्रकारे डिवाइड केलेत आपण. पहिला जो आहे तो असणार आहे हॉरिझॉन्टल आणि दुसरा जो असणार आहे तो असणार आहे व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल म्हणजे कसं, उभं ना. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडवं, बरोबर. मग आडवं मोशन ज्यावेळी होत असेल, आडवं युसीएम ज्यावेळी होत असेल त्यावेळी आपल्याला वेलॉसिटी फाइंड करायची. काय फाइंड करायची आहे, वेलॉसिटी. म्हणजे आता हायवेच्या रस्त्याला किंवा कुठल्याही रस्त्याला स्पीड लिमिट लिहिलेली असते का, तर ते स्पीड लिमिट कशावरून कॅल्क्युलेट केली जाते, तर ती ह्या फॉर्म्युला आता आपल्याला डिराईव्ह करायची. म्हणजे घाटातला रस्ता आहे, तर घाटातल्या रस्त्याला मिनिमम स्पीड लिमिट पण असते आणि मॅक्सिमम स्पीड लिमिट पण असते. तर ती कशावरून डिसाईड केली जाते, त्याचे फॉर्म्युलाज आपल्याला डिराईव्ह करायचे याच्यापासून. आले लक्षात. त्यानंतर तुम्ही हे पाहिलं असेल, सर्कसमध्ये ते त्या ह्याच्यात मौत का कुआ असतो, त्याच्यात ते खेळतात, बरोबर. त्याच्यात गाडी चालवतात, मग ती ऑल्टो असती, कधी कधी ऑल्टो पण फिरवतात, मारुती असती ती पण फिरवतात. ठीक आहे, मग त्यांच्या एक वेगळ्या प्रकारच्या बाईक्स असतात त्या बी फिरवतात. आलं लक्षात. RX-100 असते कधी कधी, ती पण फिरवतात. ठीक आहे, तर ती फिरवत असताना एक मिनिमम स्पीड लागते त्यांना. आपण फिरू शकतो का, आपण का नाही फिरू शकत, कारण आपल्याला त्यांची मिनिमम स्पीड माहिती आहे काय ठेवायची, अंदाज माहित नाही आपल्याला त्यांच्या स्पीडचा, बरोबर. तो अंदाज जर तुम्हाला त्यातल्या त्यात काढायचा आहे, तुम्ही हे फॉर्म्युला यूज करून अंदाज काढून तिथे रिस्क घेऊ शकता. ठीक आहे, आलंय लक्षात, समजलंय. तर आता हॉरिझॉन्टल मध्ये ज्यावेळी आडवे मोशन्स होत आहेत, तर आडवे मोशन्स होत असताना वेलॉसिटी काय पाहिजे, व्हर्टिकल म्हणजे उभे मोशन्स होत असताना वेलॉसिटी काय पाहिजे, हे आपल्याला याच्यात स्टडी करायचं. ठीक आहे, आडवे मोशन्स मध्ये काय काय ऍप्लिकेशन्स आहेत. पहिलं आहे व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं, आणि सर्क्युलर म्हणजे कोणतं, सर्कलवालं, आणि ट्रॅक. पहिलं ऍप्लिकेशन म्हणजे व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे असा हॉरिझॉन्टल आडवाचा रस्ता आहे आणि असा कसा आहे, गोल गोल. ठीक आहे, तर गोल फिरायचा असेल तुम्हाला जागेवर, तर त्यावेळी तुमची वेलॉसिटी किती पाहिजे, स्पीड किती पाहिजे, की गाडी घसरणार नाही, स्किड होणार नाही. ठीक आहे, जर सर्क्युलर रस्ता असेल तर गाडी स्किड होते ना. म्हणजे आता तुम्ही ते रेसिंग पाहिलं असेल, F1 रेसिंग म्हणा किंवा बाकीचे रेसिंग असतात बघा, गाड्यांचे रेसिंग असतात, तर त्यावेळी ज्यावेळी ते लीन होतात म्हणजे ज्यावेळी त्यांची स्पीड खूप जास्त हाय असते, तर ते एक गोष्ट करतात, सरळ गाडी चालवतात का, स्पीड जास्त आहे आणि मला टर्न घ्यायचा आणि मी सरळ चालवतात का, ते नाही चालवत. त्याच्यासाठी पण काहीतरी रिझन आहे, ते रिझन काय ते पण याच्यात समजू. ठीक आहे, म्हणजे सर्क्युलर ट्रॅकवर जर तुम्हाला फिरायचं आहे, टर्न घ्यायचा आहे, तर आपण पण युजली ज्यावेळी तुम्ही टर्न घेता त्यावेळी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आपण पण थोडंसं लीन होतं टर्न घ्यायचं असेल त्यावेळी. ठीक आहे, तर ते काय करतं, फ्रिक्शनला बॅलन्स आउट करतं. फ्रिक्शनला बॅलन्स आउट करतं म्हणजे गाडी घसरत नाही. जर तशीच वळवली तर गाडी एकतर कंट्रोल होत नाही आणि फ्रिक्शन पण व्यवस्थित लागत नाही. ठीक आहे, व्यवस्थित सेंट्रिपिटल फोर्स देतं, सेंटरकडे व्यवस्थित ओढला जातो. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे, सर्क्युलर ट्रॅकवर एखादी जर गाडी मूव्ह करत असेल तर तिची मिनिमम वेलॉसिटी किती पाहिजे, मिनिमम किंवा मॅक्सिमम वेलॉसिटी किती पाहिजे, हे आपल्याला या केसमध्ये शोधायचं. दुसरं काय, दुसरं आहे वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजे काय, हा, मौत का कुआ. ठीक आहे, तिसरं जे आहे ते तिसरं आहे व्हेकल ऑन बँक रोड. ठीक आहे, बँक रोड म्हणजे काय, उंच केलेला रस्ता. काय केलेला असतं, उंच केलेला रस्ता, एका साईडने उंच केलेला असतो रस्ता. एका साईडने उंच केला म्हणजे काय, म्हणजे चढ आणि उतार का, मग तेच तर झालं ना, चढ आणि उतार, स्लोप. म्हणजे काय, बँक रोड म्हणजे काय असतं, घाटातले रस्ते सरळ सरळ असतात का रे, आडवेच असतात घाटातले रस्ते, ते सर्क्युलर तर असतात पण थोडेसे काय असतात असे, जर सपोज त्या डिरेक्शनला दरी आहे, म्हणजे खाली दरी आहे, तर दरी अशा असतात का, सरळ असतात का, ज्या डिरेक्शनला दरी असेल त्या डिरेक्शनला असे टिल्टेड असतात ना, मग पडलो पाहिजे दरीत.
मग कसे असतात? त्याच्या अपोजिट असतं ना, ज्या डिरेक्शनला दरी आहे त्याच्या अशा वरती थोडंसं उंच केलं असतं, बरोबर? असं का करतात? बेसिक सेन्स, कॉमन सेन्स सांगा, का करतात? हा, असं का करायचं? असंच ठेवलं तर काय फरक पडला असता? काय झालं असतं? मग तुम्ही घाटात गाडी चालवायला गेले असते का? असंच ठेवलं असतं तर काय बिघडलं असतं? स्लिप होण्याची शक्यता वाढली असते, आणि जर झालीच स्लिप तर मग दरीत तुम्हाला वाचवता आलं नसतं, बरोबर? त्या केसमध्ये काय केलं मग आपण? थोडासा उंच केला एका डिरेक्शनने, जिथं दरी आहे ना त्या डिरेक्शनने काय केलं, थोडा उंच केला. उंच केल्यामुळे काय झालं, गाडी जरी स्पीड होणार असेल तर स्पीड कुठल्या साईडला होईल? आतल्या साईडला होईल, जिथं दरी नाही. बाहेरच्या साईडला स्पीड होणारच नाही ती, कारण फ्रिक्शन तिकडे तर लागणार नाहीये. फ्रिक्शन तुम्हाला दरीत कोसळण्यापासून काय करणार? वाचवणार आहे, बरोबर? तर तुम्ही किती स्पीड घ्या, तुम्ही स्पीड त्या ठिकाणी, ह्या ठिकाणी तुम्ही स्पीड नाही वाढवू शकत, ह्या ठिकाणी तुम्हाला एकदम अंदाजे गाडी बरोबर व्यवस्थित घ्यावी लागेल. पण जर असा रस्ता असेल तर मग स्पीड थोडी वाढली तरी जास्त फरक पडणार नाही. कळले? तर मग म्हणून घाटातल्या रस्त्याला काय केले असते, थोडीशी बँकिंग केलेली असते, का तर तुम्ही गाडी दरीत किंवा खाली याच्यात कोसळू नये म्हणून. आलं लक्षात? बरोबर? तरी कोसळणारे कोसळतात, ठीक आहे? अंदाज एखाद्याला येतोच त्या ह्याच्यावरून. बरं, कळाले? व्हेकल ऑन, समजले का काय करायचंय? याची पण मिनिमम आणि मॅक्सिमम वेलोसिटी काढायची. म्हणजे घाटातल्या रस्त्याला जर तुम्ही असा चढ आलेला आहे आणि घाटातला रस्ता आहे आणि त्यावेळी तुम्ही 5ची स्पीड ठेवताय, चालेल का? नाही झाला ना, कारण मागचे पण ड्रायव्हर्स आहेत, जाऊन त्यांना आदळसाल, बरोबर? मग घाटातल्या रस्त्याला एक मिनिमम स्पीड पण असते आणि मॅक्सिमम स्पीड पण असते. मिनिमम स्पीड काहीतरी सपोज आता 10 असेल किंवा 15 असेल किंवा 20 असेल मिनिमम स्पीड, आणि मॅक्सिमम काहीतरी स्पीड लिमिट असतं. तर ठीक आहे, तर ती ह्याच्यावरून कॅल्क्युलेट केली जाते. तर मिनिमम आणि मॅक्सिमम किती असले पाहिजे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. आणि लास्ट ऍप्लिकेशन यातलं ते असणार आहे कोनिकल पेंड्युलम. काय असणार आहे? कोनिकल पेंड्युलम. म्हणजे पेंड्युलम हा वर्ड आला तर लक्षात ठेवायचं, पेंड्युलमचा नेहमी तुम्हाला टाइम पिरियड काढायचा असतो. काय काढायचा असतो? टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय? एका ऑसिलेशनला किती वेळ लागला, एका मुवमेंटला किती वेळ लागला, ते म्हणजे काय असतं? टाइम पिरियड असतं. कळालंय? आणि ह्याच्यात फक्त एकच ऍप्लिकेशन आहे, ते म्हणजे काय? वर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे स्टोन असा बांधायचा आणि त्याला फक्त असं गोल गोल फिरवायचं, ठीक आहे? वर्टिकल सर्क्युलर मोशन. मग त्याचे 3 पॉईंट असतात, हायेस्ट, मिडवे आणि लोएस्ट. त्यावेळी वेलॉसिटी काय ती काढायची फक्त. समजलं ओव्हरव्ह्यू? आणि ह्याच्यात छोटे छोटे अजून ऍप्लिकेशन्स पण आहेत, त्याची काय आपल्याला गरज नाही. हे कळालंय काय करायचंय? हॉरिझॉन्टल, वर्टिकल काय करायचंय? नक्की समजलंय? जाऊयात पुढे. कोणाला काय डाऊट आहे? एकदा परत मागचे स्लाइड्स पाहून घ्या, काय काय पाहिलंय ते. कोणाला त्यात काय डाऊट असेल तर सांगा. टाइप्स ऑफ मोशन, बेसिक कायनेमॅटिक्स, नंतर टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन, मग डायरेक्शन प्रत्येकाची, मग फ्री बॉडी डायग्राम कशी काढतात, ऍप्लिकेशन्स पाहिजे. आणि ऍप्लिकेशन मध्ये आता पहिलं ऍप्लिकेशन आहे व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आधी त्याची काय काढायची? फ्री बॉडी डायग्राम काढायची. एकदम इझी आहे, काहीच नाहीये, काहीच असं वेगळं काहीच नाही, एकदम इझी, ठीक आहे? काय काढायची? त्याची स्पीड काढायची. काय काढायची? स्पीड म्हणजे वेलॉसिटी काढायची थोडक्यात, ठीक आहे? गाडी आता सर्क्युलर ट्रॅकवर आहे, इथं सेंटर आहे आणि गाडी त्या सर्क्युलर ट्रॅकवर फिरते. ही गाडी, गाडीवर हसू नका, तुम्हाला पण काढायचे, त्यावेळी पण तुम्ही असेच काढणार आहे. तुम्ही काय एवढी भारी भारी काढणार नाहीये, बरोबर? गाडी अशी सर्क्युलर फिरते, ठीक आहे? बरं, ह्याची फ्री बॉडी डायग्राम काढायची आपल्याला. आता ही गाडी आहे, ठीक आहे? इथं सेंटर आहे, अशी फिरते गाडी, अशी फिरते. मग आता तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम काढायचे. सगळ्यात बेसिक फोर्सेस तर आपल्याला माहिती आहे कोणते. पहिला काय असतो? mg. कुठं असतो? खाली. नंतर काय असतो? नॉर्मल. कुठं असतो? वरती, बरोबर? सरफेसला परपेंडिक्युलर, म्हणजे इथे नॉर्मल आलं, बरोबर? 2 फोर्सेस तुमचे झालेले आहेत. फ्रिक्शन कुठं लागेल बरं? आता फ्रिक्शन जर नसतं, ठीक आहे, आता मी ह्याला फिरवतोय आणि जोर जोरात फिरवलं, फ्रिक्शन नसतं तर काय झालं असतं? कुठं गेला असता? याला सर्क्युलर असं गोल गोल फिरवलं, फ्रिक्शन नसतं तर कुठे गेला असता? आत की बाहेर? बाहेर ना, इथून स्किड झाला असता, सरफेसवरून स्किड झाला असता ना, बरोबर? सरफेसवरून काय झाला असतं? तो फ्रिक्शन नसतं तर स्किड झाला असतं. फ्रिक्शन कुठं लागलं? बाहेर की आत? कुठं लागलं? बरं, फ्रिक्शन मुळे गाडी कुठं राहते? आत राहते ना. फ्रिक्शन आहे म्हणून गाडी काय राहते?
आत. मग फ्रिक्शन त्याला कुठं खेचण्याचं काम करतंय? आत खेचण्याचं काम करतंय. बरोबर. फ्रिक्शन नसतं तर गाडी बाहेर गेली असते. म्हणजे फ्रिक्शन कुठं ओढतंय? आत ना. म्हणजे फ्रिक्शन कुठं लागतंय? एस म्हणते किंवा FK म्हणून कोण त्याला. कळलंय फ्रिक्शन कुठं लागलं? आतल्या डिरेक्शनला का लागलं? कारण फ्रिक्शन नसतं तर ही बॉडी काय झाली असती? स्किड झाली असती. बरोबर. फ्रिक्शन आहे म्हणून ती बॉडी कुठं राहते? आतमध्ये राहते. बरोबर. म्हणजे कुठं राहते? सेंटरकडे राहते ना. सेंटरकडे ठेवण्याचं काम कोणी केलं? फ्रिक्शन केलं. डायग्राम समजली? आता डेरिव्हेशन एकदम इझी आहे जर डायग्राम समजलेली असेल तर. कोण कोणाला बॅलन्स करते सांगा बरं? नॉर्मल फोर्स mg ला बॅलन्स आउट करतो. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंटरकडे ओढण्याचं काम कोण करतोय? फ्रिक्शन करतोय ना. म्हणजे फ्रिक्शन मुळे कोणता फोर्स येतोय? सेंट्रिपिटल फोर्स येतोय. फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय रे? न्यूएन. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय? mv²/r. काय काढायचंय आपल्याला? वेलॉसिटी काढायची ना. बरोबर. स्पीड काढायची, वेलॉसिटी काढायची ना. इथे एन जागी काय टाकू शकतो? mg टाकू शकतो. का टाकायचं mg? कारण तिथे कॅन्सल आउट होऊ शकतो. मग न्यू mg इज इक्वल टू mv²/r. m आणि m कॅन्सल आउट झाला. v काढायचा आहे. मग ज्याला काढायचं त्याला सेपरेट ठेवायचं असतं नेहमी. r ला कुठे घेणार? इकडे घेणार. म्हणजे काय आलं? न्यू आर जी इज इक्वल टू v². आणि v इज इक्वल टू काय येईल? मग √न्यू आर झाली त्याची स्पीड. म्हणजे स्पीड कशावर डिपेंडंट आहे? दोन गोष्टींवर डिपेंडंट आहे. फक्त दोनच गोष्टी. दोनच गोष्टीवर डिपेंडंट आहे. पहिली गोष्ट काय? हे न्यू म्हणजे काय असतं? फ्रिक्शन. म्हणजे व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन. व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन जास्त, फ्रिक्शन जास्त असेल तर तुम्ही स्पीड पण जास्त ठेवू शकता ना. पण जर फ्रिक्शन कमी आहे तर स्पीड पण काय ठेवायला लागेल? कमी ठेवायला लागेल. दुसरी गोष्ट रेडियस. रेडियस जास्त म्हणजे लय मोठा सर्कल आहे तर स्पीड जास्त ठेवून चालणार आहे. पण सर्कल जो छोटा आहे, जागेवर गाडी फिरवायची तर स्पीड जास्त ठेवून चालेल का? नाही चालणार. म्हणजे रेडियस जास्त तर वेलॉसिटी जास्त ठेवू शकता, पण रेडियस कमी तर वेलॉसिटी कमी ठेवा. ह्याच्यावरून ती स्पीड लिमिट केली जाते. स्पीड लिमिट कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजे मॅक्सिमम स्पीड जर आपली ठेवायची असेल तर ती किती असणार आहे? √न्यू आर. एवढीच स्पीड तुम्ही ठेवू शकता. मॅक्सिमम स्पीड. याच्यावरती गेलात तर गाडीचा तो टायरचा आवाज येतो ना, तो टायरचा आवाज यायला सुरुवात. म्हणजे फ्रिक्शन कमी व्हायला लागेल. गाडी स्पीड व्हायला लागणार. समजलंय? नक्की समजलंय? काय डाऊट आहे? क्वेश्चन किती कधी विचारलाय? 2023 साली विचारलाय. इझी क्वेश्चन, काहीच नाहीये. बघा, ऑन ड्राय रोड. ड्राय रोड म्हणजे काय? काहीच पाणी, सुकर असतं, पाणी वगैरे नाही त्याच्यावर. ऑन ड्राय रोड द मॅक्सिमम स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग द सर्क्युलर पाथ इज v. When the road becomes wet, the maximum speed becomes v/2. आता रस्ता काय झाला? वेट झाला ना. बरोबर. म्हणजे ओला झालाय. आता ओला झालाय त्या केसमध्ये आपण गाडी पळवू शकतो का? नाही. स्पीड काय झाली? डायरेक्ट आपण काय केली? हाफ केली. इफ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ऑफ ड्राय रोड इज न्यू, देन दॅट ऑफ वेट रोड विल बी. वेट रोडचा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन काय असेल हे काढायचं. काय येणार? ν/4. एकदम अंदाजेपण आन्सर तुम्ही काढू शकता. ν/4 कसं आलं? कारण v आणि याच्यात कोणती प्रपोर्शनॅलिटी आहे? √न्यू आली आहे ना. मग हा जर हाफ झाला तर हा कितीने कमी व्हायला पाहिजे? कमीच होणार ना. फ्रिक्शन कमी तर वेलॉसिटी कमी असते. कळालंय? पण सॉल्व्ह करायचं आपल्याला ते. बोला कसं सॉल्व्ह करणार? इथे करते सॉल्व्ह. बोला. प्रपोर्शनॅलिटी कशी आहे? √न्यू. 1 साठी लिहिली तर अशी, 2 साठी लिहिली तर ही. बरोबर. बरोबर. क्लिअर आहे? v2 काढायचं आहे. सॉरी, न्यू2 काढायचं आहे ना. मग काय करा? ν2/v1 करा. जे काढायचंय त्याने दुसऱ्याला डिवाइड करायचं असतं. बरं. म्हणून v2/v1 केलं ते किती आलं? √ν2/v1. स्क्वेअर करा दोन्ही साईडला. म्हणजे किती आलं? v2²/v1² इज इक्वल टू किती येणार? ν2/v1. ν2/v1. v2 ची व्हॅल्यू काय? v/2 आणि याची व्हॅल्यू v आहे. त्याचं काय घ्यायचंय? स्क्वेअर. बरोबर. v² कॅन्सल आउट होईल आणि काय राहील? 4. बरोबर का? 1/4 राहील का? नक्की राहील का? करून दाखवू? v²/4 आणि अपॉन v² इज इक्वल टू काय येईल? ν2/ν1 ची व्हॅल्यू काय? ν1. बरोबर. v² जाईल.
न्यू इकडे ट्रान्सफर करा. न्यू 2 इज इक्वल टू काय आला, न्यू अपॉन 4. म्हणजे फ्रिक्शन कितीने कमी झालं, 1/4 ने कमी झालं. समजले? क्लिअर आहे? क्लिअर आहे? 2023चा क्वेश्चन समजला आहे का? जाऊयात पुढे. पुढचं आता नेक्स्ट ऍप्लिकेशन काय आपलं, वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुआ. काय वेल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुआ. आता फ्री बॉडी डायग्राम याची पण काढायची, एकदम इझी, एवढं काय हार्ड नाही याच्यात पण. आता मौत का कुआ ज्यावेळी तो फिरत असतो, कुठं असतो तो, इथे असतो, इथे असतो, इथे असतो, कुठं असतो, मध्ये असतो ना, बरोबर. आता मध्ये येतो, ठीक आहे. जी पण गाडी आहे, म्हणजे कोणता पिक्चर मध्ये आहे ते, सलमान खानचा कोणता तरी पिक्चर आहे, गाणे त्याच्यात 440 वोल्ट. हा खुशीला माहितीये काय गाणं, खुशी काय पिक्चर, हा पिक्चर आहे आपला, तो रेसलर असतो त्याच्यात, अनुष्का अनुष्का त्यात सोबत हिरोईन म्हणून. हा सुलतान. सुलतान पिक्चर मध्ये ते 440 वोल्ट गाणं आहे ना, त्या गाण्यामध्ये तो सर्कसचा सीन दाखवलेला आहे आणि त्यावेळी मग हे दाखवलेलं. बघून घ्या एकदा, ठीक आहे, घरी जाऊन बघून घेते. त्यावेळी जी गाडी फिरत असते ती गाडी अशी असते ना, आता ती गाडी नाही काढू शकत आपण, आपण सायकल काढू. सायकल, ठीक आहे. अशी फिरते ना, अशी फिरत असते. फ्री बॉडी डायग्राम काढायची त्याची, ठीक आहे. हे आता खोडू कारण ते हे नाही होणार. बर, वेट कुठं लागणार, खाली. वेट सगळ्यात पहिलं मार्क करायचं ते वेट. नॉर्मल फोर्स कुठं लागणार, लेफ्टला ना. लेफ्टला का, कारण जिथं कॉन्टॅक्ट आहे त्याला परपेंडिक्युलर, म्हणजे इथे लागणार नॉर्मल फोर्स, बरोबर. फ्रिक्शन मुळे गाडी खाली घसरत नाहीये, बरोबर का. फ्रिक्शन नसतं तर घसरली असते ना, पण फ्रिक्शन मुळे खाली खाली गाडी घसरत नाही. मग फ्रिक्शन कुठं लागलं, वरती. जिथं घसरत नाहीये ना, मग फ्रिक्शन कुठं ओढण्याचं काम करतं, वरती ना. मग फ्रिक्शन कुठं लागलं, वरती. FK किंवा FS कशाने डिनोट करा, चालेल. समजलंय? समजलं, यात काय डाऊट. सेम आता काय करायचं, कोण कोणाला बॅलन्स आउट करते ते बघायचं आणि वेलॉसिटी काढायची. कोण कोणाला बॅलन्स आउट करते सांगा. फ्रिक्शनल फोर्स mg ला बॅलन्स आउट करतं ना, मग न्यू एन इज इक्वल टू काय येईल, mg. आता न्यू एन कुठून आला, फ्रिक्शनचा फॉर्म्युला, फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला. सेंटरकडे कोणता फोर्स आहे, नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स काय काम करतो, कोणता फोर्स देतोय नॉर्मल फोर्स, सेंटरकडे ओढतोय म्हणजे कोणता फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे नॉर्मल फोर्स हा काय देतोय तुम्हाला, सेंट्रिपिटल फोर्स देतोय. म्हणजे नॉर्मल फोर्सच्या ऐवजी काय लिहिणार आपण, mv² अपॉन r. जिथं नॉर्मल फोर्स येतो mv² अपॉन r पुट करा. mv² अपॉन r इज इक्वल टू काय येणार, mg. कॅन्सल आउट करा, जे काढायचे त्याला एकटल ठेवायचं, बरोबर. v² शोधायचं, v² ला तिथंच ठेवा, r ला इकडे घ्या, न्यू ला इकडे घ्या, म्हणजे किती आलं, v² इज इक्वल टू जी तिथंच होता त्यासोबत कोण आलं, r आणि न्यू, म्हणजे v² अपॉन काय आलं, सॉरी v इज इक्वल टू काय आलं, थांबा ते स्क्वेअर रूट काढायचा राहिला ना. v² इज इक्वल टू काय आलं, rg अपॉन न्यू, म्हणजे v इज इक्वल टू किती आलं, कळालंय हे. मग काय येणार, v इज इक्वल टू काय येईल, अंडर रूट ऑफ rg अपॉन न्यू. कळालंय, समजलंय. आणि हाच क्वेश्चन आपण पाहिला होता लॉज ऑफ मोशन मध्ये. तो लॉज ऑफ मोशन मधला क्वेश्चन, डायरेक्ट क्वेश्चनचं म्हणजे फॉर्म्युला माहित असेल, डायरेक्ट मार्क करू शकता. काय दिलेलं आहे, a motorcyclist has to rotate in horizontal circles inside a cylindrical wall of inner radius r. If coefficient of friction between the wall and tires is nu s, then minimum safety speed required is. मिनिमम स्पीड किती पाहिजे वेल ऑफ डेथ मध्ये, हॉरिझॉन्टल सर्कल घेतोय ना, किती असते, आत्ताच पहिला फॉर्म्युला, रूट RG अपॉन, कळालंय का, रूट RG अपॉन 2025चा प्रश्न डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड, कळालंय.